नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे सेकंड स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड 2024च्या क्वेश्चन पेपरचे सोल्युशन. या व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक क्वेश्चन सोप्या पद्धतीने समजून घेणार आहोत आणि मजेशीर पद्धतीने सोडवणार आहोत. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, आज आपण सॉल्व करणार आहोत 2024ची क्वेश्चन पेपर मॅथ्स ऑलिम्पियाड. त्यातील पहिलं सेक्शन आहे लॉजिकल रिझनिंग. क्वेश्चन नंबर 1. इफ स्वॅन्स T and F are removed from the given arrangement, then swan dash dash is third from the left end. बघा क्वेश्चनचा मिनिंग काय आहे. इफ स्वॅन T and F आर रिमूव्ह फ्रॉम द गिवन अरेंजमेंट. ही एक आपल्याला अरेंजमेंट दिलेली आहे. त्याच्यातले T आणि F हे स्वॅन जर रिमूव्ह करून टाकले, T आणि F हे स्वॅन जर रिमूव्ह केले, देन स्वॅन डॅश डॅश इज थर्ड फ्रॉम द लेफ्ट एंड. तर लेफ्टकडून थर्ड नंबरवरती कोणता स्वॅन असेल. बघा 1 2 3. हा जो आर स्वॅन आहे हा किती नंबरवर असणार आहे, थर्ड नंबरवरती. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन बी मध्ये आन्सर दिसत आहे, म्हणून ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. फाइंड द मिसिंग नंबर इफ सेम रूल इज फॉलो इन ऑल द 3 फिगर्स. खाली आपल्याला काही 3 फिगर्स दिलेले आहेत आणि ही जी थर्ड नंबरची फिगर आहे त्यात एक मिसिंग नंबर आहे. तो आपल्याला मिसिंग नंबर फाइंड आउट करायचा आहे. या 2 फिगर्ससाठी आपण जे रूल्स लावणार आहोत तेच रूल्स आपल्याला थर्ड फिगरसाठी पण फॉलो करायचे आहे. बघा या ठिकाणी 11 + 14 या दोघांची जर ॲडिशन केली तर आन्सर काय येतं आहे 24. ओके, तसंच ह्या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला आन्सर मिळत आहे 16. 8 + 8 = 16. तसंच आता या मिसिंग प्लेसवरती जो नंबर आहे त्या नंबरमध्ये जर आपण 7 ॲड केला तर आपल्याला आन्सर मिळणार आहे 21. तर मिसिंग प्लेसच्या जागेवरती मी x कन्सिडर करते. x + 7 = 21. आपल्याला xची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, मिसिंग टर्म काढायची आहे. तर त्याला काय करायचं, आपण लेफ्ट साईडला राहू देऊया आणि = ॲज इट इज 21 - 7 करावं लागेल. हा लेफ्ट साईडला 7 कसा आहे प्लस. ज्यावेळेस तो इक्वल टू साईन क्रॉस करून जातो त्यावेळेस त्याचं साईन चेंज होतं, प्लसचं मायनस साईन होतं. ओके, x = 21 - 7 14. तर मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय नंबर येईल 14. बघा क्रॉस चेक करून पाहूया. 14 + 7 = 21. म्हणजे आपलं काढलेलं आन्सर 14 हे कसं आहे, करेक्ट आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस. या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3. सिलेक्ट अ फिगर फ्रॉम द ऑप्शन्स इन विच द गिवन फिगर इज एक्झॅक्टली एम्बेडेड ॲज वन ऑफ इट्स पार्ट्स. ओके, बघा आपल्याला या ठिकाणी हा शेप दिलेला आहे आणि हा शेप खाली दिलेल्या ऑप्शन्समधल्या कोणत्या डायग्राममध्ये फिट होतो आहे, एक्झॅक्टली एम्बेडेड होतो आहे, ते आपल्याला ऑप्शन चूज करायचा आहे. बघा ऑप्शन एमध्ये जी दिलेली फिगर आहे तर त्या फिगरमध्ये ही गिवन फिगर फिट होते आहे का? नाही. ऑप्शन बी मध्ये पण नाही होत आहे. ऑप्शन सी मध्ये होते आहे. बघा हा जो दिलेला शेप आहे तो ऑप्शन सी मध्ये फिट होतो आहे किंवा मॅच होतो आहे. म्हणजे हा जो दिलेला पार्ट आहे तो ऑप्शन सी मधल्या डायग्रामशी कसा आहे, एक्झॅक्टली एम्बेडेड आहे. म्हणून मग करेक्ट आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4. हाऊ मेनी शेप्स ऑन द गिवन बोर्ड आर ड्रॉन युझिंग कर्व लाईन्स ओनली. बघा या ठिकाणी आपल्याला एक बोर्ड दिलेला आहे
आणि आपल्याला काय विचारलं आहे, हाऊ मेनी शेप्स ऑन द गिवन बोर्ड आर ड्रॉन यूजिंग कर्व लाईन्स ओनली. ओनली कर्व लाईन्सने किती शेप तयार झालेले आहेत, असे नंबर ऑफ शेप्स किती आहेत ह्या बोर्डमध्ये ते आपल्याला काउंट करायचे आहे. बघा ही जी डायग्राम आहे ही कशी आहे, कर्व शेपची आहे. 1 सर्कल हा पण कर्व शेपने तयार झालेला आहे. त्यानंतर हा रेक्टँगल काढण्यासाठी स्ट्रेट लाईन्स, स्टँडिंग किंवा स्लिपिंग लाईन्सचा यूज केलेला आहे. यात कर्व लाईन अबसेंट आहे. ओके. त्यानंतर हा जो अर्धचंद्र आहे हे पण कसे आहे, कर्व लाईनने बनलेला शेप आहे. हा देखील कर्व लाईनने बनलेला शेप आहे. हा हाफ सर्कल आहे, यात कर्व लाईन आहे पण स्लिपिंग लाईन पण आहे. आपल्याला काय पाहिजे आहे, ओनली कर्व लाईन्सने बनलेला शेप पाहिजे आहे, म्हणून हा ऑप्शन येणार नाही. हे जे काईट आहे यात पण एक कर्व शेप आहे पण बाकीचे स्लॅन्ट लाईन, स्टँडिंग लाईन्स आहेत. तर आपल्याला ओनली कर्व लाईन्स शेप असलेले फिगर पाहिजे आहे, शेप पाहिजे आहे, म्हणून हा पण येणार नाही. तर किती आले बघा, काउंट करूया. 1 2 3 4. ओनली कर्व लाईन्सने बनलेले शेप किती आहेत या बोर्डमध्ये, 4. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 4? येस, या ठिकाणी ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल मग. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5. इफ द डे आफ्टर टुमारो विल बी संडे, देन द डे बिफोर यस्टरडे वॉज. बघा काय सांगितलेलं आहे, जर उद्याच्या अगोदरचा दिवस संडे आहे तर कालच्या अगोदरचा दिवस कोणता. ओके. बघा काय सांगितलं आहे, मी टुडेपासून स्टार्ट करते. टुडे नंतर येणारा आफ्टर डे काय असतो, टुमारो. आणि टुमारोच्या पुढचा दिवस, टुमारो नंतर येणारा दिवस कोणता आहे अजून, आफ्टर टुमारो आहे. ओके. टुडेच्या मागचा दिवस म्हणजे गेलेला दिवस कोणता असतो, यस्टरडे. आणि यस्टरडेच्या अगोदर येणारा दिवस कोणता असतो, बिफोर यस्टरडे. बिफोर यस्टरडे. ओके. बघा काय दिलेलं आहे आपल्याला, इफ द डे आफ्टर टुमारो विल बी संडे. टुमारो नंतर येणारा दिवस कोणता आहे, संडे, म्हणजे हा दिवस. आफ्टर टुमारो काय आहे, संडे. आणि विचारलेलं काय आहे आपल्याला, बिफोर यस्टरडे. यस्टरडेच्या अगोदरचा दिवस कोणता. ओके. बघा आफ्टर टुमारो संडे आहे आणि आपल्याला बिफोर यस्टरडे डे काढायचं आहे. संडेच्या मागचा दिवस कोणता येईल, टुमारो काय असेल, संडेच्या मागचा दिवस सॅटरडे. सॅटरडेचा मागचा दिवस फ्रायडे. फ्रायडे काय आहे, टुडे. आजचा दिवस फ्रायडे आहे. फ्रायडेच्या मागचा गेलेला दिवस कोणता येईल, थर्सडे. आणि थर्सडेच्या मागचा गेलेला दिवस काय येईल, वेनसडे. ओके. आपल्याला काय विचारलं आहे, बिफोर यस्टरडे वॉज. यस्टरडेच्या अगोदर कोणता दिवस आला मग, वेनसडे. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर वेनसडे. येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. इफ बोट इज कॉल्ड ॲम्ब्युलन्स, ॲम्ब्युलन्स इज कॉल्ड पॅराशूट, पॅराशूट इज कॉल्ड एरोप्लेन, देन डॅश डॅश इज अ रोड ट्रान्सपोर्ट. बघा रोडावरती काय चालतं, बोट ही कशावर चालते, पाण्यावर. ॲम्ब्युलन्स रोडावर चालते, पॅराशूट हवेत उडतं आणि एरोप्लेन पण हवेत उडतं. तर आपल्याला कोणतं ट्रान्सपोर्ट विचारलेलं आहे, रोड ट्रान्सपोर्ट. रोड ट्रान्सपोर्ट काय येईल मग, ॲम्ब्युलन्स. पण ॲम्ब्युलन्सला काय म्हटलं गेलेलं आहे, ॲम्ब्युलन्स इज कॉल्ड पॅराशूट. म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट काय येईल मग आपलं आन्सर काय येईल, पॅराशूट. ओके. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का पॅराशूट. येस, या ठिकाणी ऑप्शन ए दिसतो आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. इफ
एक सर्कल दिला आहे आणि त्याचे पार्ट्स केलेले आहे. इज रिलेटेड टू 5 इन सम वे. देन इन द सेम वे स्क्वेअर दिला आहे, त्याचे काही पार्ट्स केले आहे. इज रिलेटेड टू. बघा या ठिकाणी काय दिसतं आहे आपल्याला, एक सर्कल दिलेला आहे आणि त्याचे 8 पार्ट्समध्ये त्याला डिवाइड केलेलं आहे. त्याच्यापैकी 3 पार्ट्स जे आहेत ते शेडेड आहेत आणि अनशेडेड पार्ट्स किती आहेत, 5 आहेत. तर या डायग्राममध्ये आपल्याला काय दिसतं आहे, अनशेडेड पार्ट लिहिलेले आहेत. डायग्राममधले इज रिलेटेड टू 5 म्हटलेलं आहे. या डायग्रामशी रिलेटेड काय आहे, 5 म्हणजे हे काय आले, अनशेडेड पार्ट. ओके. तसंच या डायग्राममध्ये पण बघा 8 पार्ट्समध्ये डिवाइड करण्यात आलेली आहे ही डायग्राम पण, आणि याच्यात अनशेडेड पार्ट किती दिसत आहेत, 3. म्हणजे मग या डायग्रामशी रिलेटेड काय येईल, 3. ओके. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, येस, ऑप्शन डी दिसतो आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. अरेंज द गिवन आयटम इन डिसेंडिंग ऑर्डर अकॉर्डिंग टू देअर लेंथ. ओके. या ठिकाणी काही आपल्याला आयटम्स दिलेले आहेत. बघा पी हा आयटम दिलेला आहे, त्याची लेंथ किती आहे. या ठिकाणी खाली आपल्याला क्रियॉन्स दिलेले आहेत, नंबर ऑफ क्रियॉन्स. तर किती क्रियॉन्स आहेत, पी या आयटमची लेंथ किती आहे, 3 क्रियॉन. ओके. त्यानंतर क्यू काय आहे, बॅट दिलेली आहे, ते किती, त्याची लेंथ किती आहे काउंट करूया. 1 2 3 4 5 क्रियॉन्स एवढी त्याची लेंथ आहे. आर हा आयटम दिलेला आहे, किती क्रियॉन्स बसत आहेत, 4 क्रियॉन्स. ओके. पीची लेंथ किती आहे, 3, क्यूची 5 आणि आरची 4. आता हे कसं लावायचं सांगितलं आहे त्यांनी आपल्याला, डिसेंडिंग ऑर्डरमध्ये. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे काय, अप टू डाऊन, म्हणजे मोठ्या नंबरकडून लहान नंबरकडे. ओके. तर यात मोठा नंबर कोणता आहे मग, क्यू. फर्स्ट क्यू येईल, त्यानंतर सेकंड आर आणि थर्ड पी. ओके. कशी सिक्वेन्स येईल मग, क्यू आर पी. ऑप्शनमध्ये आन्सर आहे का, क्यू आर पी. येस, या ठिकाणी ऑप्शन सी दिसतो आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. सिलेक्ट द ऑड वन आउट. ऑप्शनमध्ये आपल्याला काही डायग्राम दिलेली आहे आणि त्याच्यातून आपल्याला कोणती डायग्राम ऑड वन आउट आहे ते शोधायचं आहे. बघा ऑप्शन ए मध्ये एक स्क्वेअर दिलेला आहे आणि 4 ॲरोज दिलेले आहेत आणि त्या ॲरोजची डायरेक्शन कशी आहे, आतल्या साईडने आहे. नंतर सर्कलमध्ये पण 4 ॲरोज दिले आहेत, त्या 4 ॲरोजची डायरेक्शन सर्कलच्या सेंटरकडे आहे. त्यानंतर सी ऑप्शनमध्ये आपल्याला एक ओव्हल दिला आहे, त्यात ॲरोजची डायरेक्शन कशी आहे, सेंटरपासून आउटसाईडला आहे. आणि ऑप्शन डी मध्ये एक स्क्वेअर दिला आहे, त्यात दिलेल्या ॲरोजची डायरेक्शन पण कशी आहे, स्क्वेअरमधल्या सेंटर पॉईंटकडे आहे. तर ऑड वन आउट कोण येईल मग, ऑप्शन सी, कारण की यांच्या ॲरोजची डायरेक्शन कशी आहे, आउटवर्ड आहे. आणि बाकीच्या दिलेल्या 3 डायग्राम्समधल्या ॲरोजची डायरेक्शन कशी आहे, इनवर्ड आहे. म्हणून ऑप्शन सी मध्ये दिलेली जी डायग्राम आहे ती कशी आहे, ऑड वन आउट आहे. म्हणून या ठिकाणी आपलं आन्सर काय येईल, ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. डॅश डॅश ग्रुप्स ऑफ 4 पिजन्स ईच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन पिजन्स. ओके. या ठिकाणी आपल्याला नंबर ऑफ पिजन्स दिलेले आहेत आणि प्रत्येक एका ग्रुपमध्ये 4 पिजन्स आहेत. 4 पिजन्स ईच, प्रत्येक एका ग्रुपमध्ये 4 पिजन्स. तर असे किती ग्रुप्स तयार होतील ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा हा झाला पहिल्या ग्रुपमध्ये 4 पिजन्स, हा सेकंड ग्रुप, हा थर्ड ग्रुप आणि हा फोर्थ ग्रुप. किती ग्रुप्स झाले मग, 4 ग्रुप्समध्ये 4 पिजन्स आहेत. तर नंबर ऑफ ग्रुप्स किती आहे, 4.
ऑप्शनमध्ये आन्सर आहे का 4? येस, या ठिकाणी ऑप्शन बी दिसतो आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशाच सोप्या पद्धतीने आपण पुढचे क्वेश्चन पण सॉल्व करणार आहोत. तुम्हा सर्वांसाठी पुढील व्हिडिओ पण मी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.